Hey, good morning, my dear friends and students. I'm Sadna and all of you enjoying mathematics and science with me. 8th standard चा एक नवीन आणि खूप सुंदर इंटरेस्टिंग लेसन की ज्या लेसनचं नाव आहे फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणजे बैजिक राशींचे अवयव कसे पाडायचे हे आपण शिकून घेतोय आजच्या व्हिडिओमध्ये. तर सगळ्यांनी आपलं जे रायटिंग मटेरियल आहे ते माझ्यासोबत घेऊन बसा आणि एन्जॉय करा हे एक्झाम्पल्स विथ ओनली मी विथ रियाज डिजिटल स्कूल. खूप छान, खूप इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे, खूप छान टॉपिक. मला पर्सनली हा टॉपिक खूप आवडतो. तुम्ही सुद्धा एन्जॉय करा हा टॉपिक माझ्यासोबत. आणि सगळ्यात महत्त्वाची ही तुमची होते आहे 10th ची बेसिक तयारी. सो स्टुडंट, दिस इज नेक्स्ट एक्झाम्पल. परत त्याच पद्धतीने आपल्याला मल्टिप्लिकेशन किती आला पाहिजे, 144 हा गुणाकार आला पाहिजे आणि बेरीज तुमची आली पाहिजे 24. बेरीज 24 आली पाहिजे. मग आता तुम्हाला लगेच ज्याचे स्क्वेअरला नाही त्याच्या लगेच लक्षात येईल की 12 × 12 केलं तर 144, कारण 12चा वर्ग काय आहे 144. म्हणून 12 × 12 केलं तर 144 आणि 12 + 12 केलं तर तुमची बेरीज किती येणार आहे 24 येणार आहे. सो आपल्याला +24y पण मिळत आहे. आता इथे व्हेरिएबल y आहे म्हणजे इथे काय जोडावं लागणार आहे आपल्याला, इथे y जोडावं लागणार आहे. सो फटाफट फॅक्टर्स पाडूया. y² इथे 24y गायब करायचं, त्याच्याऐवजी काय करायची ही फोड लिहायची आहे. काय फोड केली आपण, 12y + 12y इज आणि इथे +144 ॲज इट इज तुम्ही लिहिणार आहात. ठीक आहे. त्यानंतर हे 2 2 चे अशा पद्धतीने ग्रुप पाडणार आणि मग कॉमन काढायचं आहे. मग आता इथे 2y आहे, इथे 1y आहे म्हणजे 1y काय निघेल तुमचा कॉमन निघणार आहे. मग इथे 2y मधला 1y निघून गेला म्हणजे उरला काय तुमचा 1y उरलेला आहे +12 ॲज इट इज. हा y ऑलरेडी इथं आलेला आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण कॉमन काढलं. प्लस आता इथे तर y काही कॉमन काढायला नाही म्हणजे इथे संख्यांमधून कॉमन काढावा लागणार आहे. सो इथे 12 आणि 144 ह्या जर दोन्ही संख्यांचा जर आपण विचार केला तर या दोन्ही संख्या कोणाच्या पाड्यात येतात. येस, 12 इज इन द टेबल ऑफ 12 अँड 144 इज इन द टेबल ऑफ 12. 12च्या पाड्यात 12 येते आणि 144ला पण 12 ने भाग जातो म्हणून आपला इथे 12 काय निघणार आहे कॉमन निघणार आहे. 12 कॉमन निघल्यानंतर इथे काय येईल तुमचा y शिल्लक राहील प्लस ॲज इट इज. मग 144, मग 144 किती नंबरला येईल, ज्यावेळेस 12 × 12 करणार त्यावेळेस तुमचा 144 येणार आहे. सो अशा पद्धतीने आपले दोनही ब्रॅकेट आलेले आहेत सेम. दोन्ही ब्रॅकेट सेम आले म्हणजे आपला आन्सर इथे आहे एक्झॅक्टली राईट. सो आपण त्याच्याऐवजी एकदा इथे लिहून घेऊया y + 12 आणि इथे पण काय करूया एकदा इथे लिहून घेऊया. सो अशा पद्धतीने आपल्याला फॅक्टर्स मिळालेले आहे y² + 24y + 144 इज इक्वल टू y + 12 अँड y + 12. सो अशा पद्धतीने थर्ड एक्झाम्पल पण झालेलं आहे. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट एक्झाम्पल. आता इथे काय करायचं आहे, इथे काय करायचं आपल्याला याचा आणि याचं मल्टिप्लाय करून तेवढा काय आला पाहिजे आपल्याला गुणाकार आला पाहिजे. सो -10 × 5 किती होईल तुमचा मल्टिप्लिकेशन -50. -50 हा गुणाकार आला पाहिजे आणि तुमची ॲडिशन किती आली पाहिजे -5 आली पाहिजे. मग आता कुठले कुठले फॅक्टर्स आहे, 25 दूने 50, 25 मधून 2 गेले 23 येतील. सो ही चालणार नाही. 25 × 2 23 येणार, ही पेअर चालणार नाहीये. मग अजून कशाच्या पाड्यात 50 येत आहे 10 5 येस 10 गुणिले जर 5 केलं तर 50 येत आहेत आणि -5 पाहिजे. -5 पाहिजे म्हणजे तुम्हाला कशाला मायनस साईन द्यावा लागेल, याला द्यावा लागेल की याला द्यावा लागेल हे पण समजून घ्या. इथे बरेच विद्यार्थी कन्फ्युजन करतात. समजा एखाद्या विद्यार्थ्याने याला -10 ला मायनस साईन दिला आणि +5 असं केलं तर काय येईल तुमचं बरोबर -5. आपल्याला ह्या पद्धतीने उत्तर मिळतंय. पण चुकून जर ह्या विद्यार्थ्याने ह्या 10 ऐवजी याला मायनस साईन दिलं तर उत्तर मात्र +5 येतंय. इथे आपल्याला -5 म्हणजे हे चालणार नाहीये. म्हणून मायनस साईन कशाला द्यायचं हे पण नीट काळजीपूर्वक डिसाईड करायचं आहे. सो अशा पद्धतीने आपण मायनस साईन कशाला दिलं -10 ला आणि त्याला व्हेरिएबल काय आहे y म्हणून y जोडून दिला. सो अशा पद्धतीने आपल्याला फॅक्टर्स पाडतोय आपण. 5y² हा -5 ऐवजी आपण काय करणार हे फॅक्टर्स काढणार -10y + 5y आणि हा -10 ॲज इट इज ठेवणार आहोत. ठीक आहे. सो त्यानंतर 2 2 चं ग्रुपिंग करणार आणि मग काय करणार कॉमन काढणार. मग आता कॉमन काय येईल बघा, इथे y तर ऑलरेडी कॉमन येणार आहे पण इथे संख्या पण आहे 5 आणि 10 कुठल्या पाड्यात आहे दोघे 5च्या टेबलमध्ये आहे म्हणून 5y काय येणार आहे तुमचा इथे कॉमन येणार आहे. सो इथे कॉमन निघाल्यानंतर इथे काय येईल 1y शिल्लक राहील 5 × 1 = 5 मायनस साईन ॲज इट इज आणि 5च्या पाड्यात 10 किती नंबरला आहे 5 × 1 = 5 5 × 2 = 10 5 2 10 म्हणून इथे 2 येणार आहे. ठीक आहे. समजते सगळ्यांना कसं केलं मी.
पहिले काय केलं, y कॉमन, तुम्हाला इथे 2y इथे 1y आहे, त्याच्यामधला 1y हा कॉमन आला हे समजलं. या दोन्ही संख्यांना 5 ने भाग जातो म्हणून 5 कॉमन काढला. मग 5 1 जा 5 म्हणून इथे 1 लिहिला तरी चालेल, नाही लिहिला तरी चालेल. मग उरला y ॲज इट इज. 2y मधून 1y इथे गेला, 1 इथे उरला, मायनस साईन ॲज इट इज. मग 5 च्या टेबलमध्ये हा 10 किती नंबरला, 2 नंबरला. 5 2 जा 10 म्हणून इथे 2 घेतला. त्यानंतर इथे प्लस साईन ॲज इट इज. आता याच्यामध्ये कॉमन काय काढणार, y तर नाहीये, मग संख्याच काढावं लागणार आहे. इथे पण परत काय 5 आणि 10 दोघांना कशाने भाग जातो, 5 ने. सो इथे 5 कॉमन निघाला आणि मग मध्ये काय राहील तुमचं, y राहिला आणि इथे परत मायनस साईन ॲज इट इज आणि 5 1 जा 5, 5 2 जा 10, 5 2 10. मग अशा पद्धतीने आपलं दोन्ही ब्रॅकेट आलेले आहे छानपैकी सेम आले की फार आनंद होतो मला, तसं तुम्हालाही झाला पाहिजे. सो y मायनस 2 एका ब्रॅकेटमध्ये लिहिलं आणि 5y प्लस 5 एका ब्रॅकेटमध्ये लिहिलं. सो हे आलेलं आहे आपलं फॅक्टर्स. कशाचे, 5y² मायनस 5y मायनस 10 याचे फॅक्टर्स आले आहे हे. सो अशा पद्धतीने आपण इथे थर्ड आणि फोर्थ एक्झाम्पल पण क्लिअर केले आहे. सो स्टुडंट, लेट्स सी द नेक्स्ट एक्झाम्पल. सो स्टुडंट, दिस इज एक्झाम्पल 5 and 6. सो 5 नंबरचं एक्झाम्पल बघूया. -35 काय आलं पाहिजे तुमचं, मल्टिप्लिकेशन गुणाकार वजा 35 आला पाहिजे. बेरीज किती आली पाहिजे, -2 आली पाहिजे. ठीक आहे. सो 35 कोणाच्या टेबलमध्ये आहे, 5 7 जा 7 5 जा किंवा 5 7 जा 7 5 35. ठीक आहे. 7 5 35 गुणाकार बरोबर येतोय. एकाला मायनस साईन दिलं कुठला तरी -35 येतोय. पण ॲडिशन मात्र -2 आली पाहिजे. मग ॲडिशन -2 येण्यासाठी काय करावं लागणार आहे बघा आपल्याला. समजा आता मायनस साईन याला द्यायचं की याला द्यायचं हे महत्त्वाचं आहे. समजा आपण याला मायनस साईन दिलं, कशाला, -7ला, आणि प्लस 5 केलं तर आन्सर बरोबर -2 येते. आपण मायनस प्लस नेहमी मायनस करत असतो आणि मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करतो. मग 7तून 5 गेले 2 उरले आणि चिन्ह मोठ्या संख्येचं देतो. सो -7चं चिन्ह मोठं आहे म्हणून इथे -2 आलं. समजा एखाद्या विद्यार्थ्याने याला मायनस साईन दिलं 5ला, तर आन्सर त्याचं +2 येणार आहे. बिकॉज द साइन ऑफ ग्रेटर नंबर इज प्लस, दॅट्स वाय हियर इज अ +2 आन्सर. दिस इज रॉंग. सो हे आपल्याला अशा पद्धतीने इथे मायनस साईन द्यावं लागणार आहे. दिस इज मायनस अँड दिस इज द प्लस. आणि व्हेरिएबल काय आहे त्यांचा, p, म्हणून इथे काय जोडून द्यायचं, तुम्ही p जोडून द्यायचं आहे. सो आपल्याला फॅक्टर्स काय मिळतील मग, p² याच्या ऐवजी आपण काय करणार, ही फोड लिहिणार, 7p + 5p हा गायबच करून टाकायचा. त्याच्याऐवजी ही आपण जी फोड केलेली आहे ती लिहायची आहे आणि -35. त्यानंतर पुढची स्टेप तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, 2 2 चे असे ग्रुपिंग करायचे आहे आणि मग कॉमन काढायचं. मग या दोघांमध्ये कॉमन काय निघाला, p कॉमन निघाला. इथे उरला काय, 1p, मायनस साईन ॲज इट इज, 7 ॲज इट इज. ओके. p ऑलरेडी इकडे कॉमन गेलेला आहे. त्यानंतर प्लस साईन ॲज इट इज. मग याच्यामध्ये काहीच कॉमन निघत नाही, म्हणजे संख्यांमध्ये कॉमन निघणार आहे. मग 5 आणि 35चा विचार केला तर 5 35 5च्या टेबलमध्ये येणार आहे. सो 5 निघाला इथे तुमचा कॉमन. सो इथे p शिल्लक राहिला, मायनस साईन ॲज इट इज. आता 5च्या टेबलमध्ये 35 किती नंबरला येतो, 5 1 जा 5, 5 7 जा 35. सो इथे 7 येणार आहे. सो अशा पद्धतीने दोन्ही ब्रॅकेट आलेले आहे आपले 7. सेम आलेलं आहे p -7 हा दोन्ही ब्रॅकेट आले, त्याच्याऐवजी आपण एकदा लिहिलं आणि ह्या दोघांना मग एका ब्रॅकेटमध्ये टाकून द्यायचं. सो अशा पद्धतीने हे फॅक्टर्स मिळालेले आहे. सो फॅक्टर्स ऑफ p² - 2p - 35 इज इक्वल टू p - 7 अँड p + 5. इंटरेस्टिंग वाटतंय, आवडतंय सगळ्यांना. जर व्हिडिओ आवडत असेल, तुम्हाला खरंच खूप फायदा होत असेल तर नक्की लाईक करा. मी पण खूप एन्जॉय करते तुमच्यासोबत, तुम्ही पण एन्जॉय करा. हे एक्झाम्पल खूप इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे. 10चा बेस तुमचा एकदम छान पक्का होणार आहे इथे. ठीक आहे. चला आता पुढचं एक्झाम्पल बघूया. पुढचं एक्झाम्पल आहे -44. हे आपलं मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे एवढं. मग आता -44 कोणाच्या टेबलमध्ये, सिंपल, 11 1 जा 11, 11 4 जा 44 आणि 11 मधून जर तुम्ही 4 मायनस केले तर 4 5 6 7 8 9 10 अँड 11 7 राहते, म्हणजे आपल्याला मिळालं. किंवा 22 2 44, पण 22 मधून 2 गेले 20 राहत आहे, म्हणजे ते चालणार नाहीये. ठीक आहे. मग फॅक्टर्स कोणते पाडायचे ते पण महत्त्वाचे आहे. सो आता आपल्याला मायनस साईन कोणाला द्यावं लागणार आहे, मायनस साईन समजा याला दिलं तर उत्तर किती येणार आहे तुमचं, -7 दिलं आहे येणार आहे. समजा याला दिलं तर काय येणार आहे, +7, म्हणजे आपल्याला हे पाहिजे ना, म्हणून याला मायनस साईन आपल्याला द्यावं लागणार आहे. याला p जोडून देऊया, याला p जोडून देऊया. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हे रॉंग आहे. चिन्ह कशाला द्यायचं हे पण महत्त्वाचं आहे. सो p² हा -7p ऐवजी आपण काय फोड केली, 11p + 4p. इथे काय आहे, प्लस साईन आहे, ते आपण देत नसतो बऱ्याचदा.
ठीक आहे, आणि -44 आणि इथे आपण असं ग्रुपिंग करणार आणि मग इथे कॉमन p निघणार, इथे p -11, इथे काहीच नाही म्हणजे काय निघणार आहे, संख्यांमध्ये निघणार आहे. सो इथे 4 आणि 44 म्हणजे कोणाच्या टेबलमध्ये, 4च्या टेबलमध्ये. सो 4 कॉमन निघाला, p मायनस साईन ॲज इट इज. त्यानंतर 4ने जर 44ला आपण डिवाइड केलं तर कसं येईल, 4 1 जा 4 आणि 4 1 जा 4. 44/4 केलं तर किती येणार तुमचं, 11. सो अशा पद्धतीने दोन्ही ब्रॅकेट आलेले आहे सेम, ते एकदा लिहून घेऊया आणि ह्या दोन्हींना एका ब्रॅकेटमध्ये टाकूया. सो अशा पद्धतीने आज आपण प्रॅक्टिस सेट 6.1 मधले जवळजवळ 6 एक्झाम्पल्स इथे क्लिअर केलेले आहे. अजून 12 उदाहरणं आहेत, ते बाकी राहिलेले जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण बघूया. आपल्या सो स्टुडंट, दिस इज युअर प्रॅक्टिस सेट 6.1. 6.1 मधला आहे 7 नंबरचं एक्झाम्पल. सो स्टुडंट, आपल्याला नेहमीप्रमाणे काय करायचे, 120चे फॅक्टर्स पाडायचे आहे. सो आपल्याला फॅक्टर्स पाडायचे आहे 120ची. 120 मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे, बेरीज आली पाहिजे तुमची -23. सो आपण इथे फॅक्टर्सचा जर विचार केला तर 12 × 10 केलं, 12 × 10 जर इथे केलं तर 120 येतंय. पण त्यांची जर बेरीज केली तर ती 22 येते. किती येते त्यांची ॲडिशन केल्यानंतर आपल्याला 22 येते, तर ती चालणार नाही आपल्याला, म्हणून हे फॅक्टर्स आपल्याला इथे चालणार नाही. मग वेगळे पाडावे लागणार आहे फॅक्टर्स. याच्यासाठी तुमचे टेबल्स लर्न पाहिजे. ठीक आहे, सो टेबल याच्यासाठी इथे उपयोगी पडतात. सो आपण जर 15चा टेबल घेतला, 15 8 जा 15 8 120. ओके, सो आपण 15चा जर टेबलचा विचार केला तर 15 8 जा काय तो 120 येत असतो आणि त्यांची जर ॲडिशन केली तर 23 येते. पण आता आपल्याला -23 पाहिजे. -23 होण्यासाठी आपण समजा याला मायनस साईन दिलं तर हे प्लस मायनस होईल आणि इथे 7 येणार आहे. सो आपल्याला दोघांनाही इथे काय करावं लागणार आहे, मायनस साईन द्यावं लागणार आहे. सो -15 -8 केलं तर तुमचा आन्सर -23. अशा पद्धतीने हे राईट आन्सर येणार आहे. सो अशा पद्धतीने काय केलं आपण, हे फॅक्टर्स याला मायनस साईन दिलं आणि याला व्हेरिएबल काय आहे m, याला m जोडून दिलेला आहे. ठीक आहे, सो आपण फॅक्टर्स पाडूया फटाफट. m² हा गायब करून त्याच्याऐवजी हे लिहिणार आहोत आपण, -15m -8m आणि हा +120 ॲज इट इज लिहिणार आहोत. त्यानंतर माहिती तुम्हाला 2 2चे ग्रुपिंग करायचं आणि मग कॉमन काढायचं. याच्यामध्ये कॉमन काय आला तुमचा, m. इथे काय राहिला, m मायनस साईन तसंच तसं 15 ॲज इट इज. ओके, कारण कॉमन फक्त mच आला आहे. दोन्ही संख्या पण एकच संख्या आहे, त्याच्यामध्ये संख्यांमध्ये कॉमन निघत नाही. त्यानंतर इथे -8. मग आता इथे 8ने 120ला भाग जातोय का, येस 8ने 120ला भाग जातोय. 8ला इंटू मल्टिप्लाय आपण जर 15 केलं तर काय येतं तुमचं 120 येतंय. म्हणजे तुमचं इथे कॉमन काय होणार आहे, 8 निघणार आहे. मग मध्ये शिल्लक काय राहणार, m. आता ब्रॅकेटच्या बाहेर हा रूल सगळ्यांनी नीट काळजीपूर्वक लक्षात ठेवा की जर कंसाच्या बाहेर जर वजा चिन्ह असेल तर कंसामधले सगळे चिन्ह बदलतात. हा मॅथमॅटिक्सला अगदी बेसिक रूल आहे. ठीक आहे, सो मग इथे प्लस साईन होतं, याच्याऐवजी मायनस साईन झालं आणि मग काय होतंय बघा बाळांनो, 8ने जेव्हा आपण 120ला भाग देतोय तर आन्सर काय येतं तुमचं 15. इथे बघा लगेच येतं, दिसतंय ना समोरासमोर. 8ला कितीने मल्टिप्लाय केल्यावर 120 येते, 8ला 15ने. सो आपण इथे कॅल्क्युलेशन करत बसण्याची गरज नाही. आणि अशा पद्धतीने आपले दोनही ब्रॅकेट आलेले आहे सेम ब्रॅकेट आले की समजायचं आपला आन्सर काय आहे, 100% राईट आहे. सो ह्या दोन ऐवजी आपण एकदा ब्रॅकेट लिहून घेणार अशा पद्धतीने आणि ह्या दोघांना एका ब्रॅकेटमध्ये टाकणार. सो अशा पद्धतीने आपले फॅक्टर्स आलेले आहे कशाचे, m² -23m +120 याचे फॅक्टर्स आलेले आहे m -15 आणि m -8. ओके, क्लिअर एव्हरीवन. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये काय आहे आपल्याला, फॅक्टर्स 100 काय आला पाहिजे, मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे आणि ॲडिशन किती आली पाहिजे, 25. किती आली पाहिजे, 25. मग 100 कोणाकोणाच्या टेबलमध्ये, 10 × 10 केलं तर 100 आणि 10 + 10 केलं तर 20. म्हणून ते चालणार नाही. 15 2 जा 100 येतं, 52 बेरीज येईल, ते पण चालणार नाही. मग अजून कोणता येतं, 20 × 100 20 × 5. यस, दॅट इज द राईट. 20 × 100 पण येतात आणि 20 + 5 केल्या तर तुमचे 25 पण येत आहे. पण आपल्याला -25 पाहिजे ना. मग -25 येण्यासाठी याला पण मायनस द्यावं लागेल आणि याला पण मायनस. तेव्हा आपला आन्सर काय येणार आहे, राईट, -25. अशा पद्धतीने इथे येणार आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे, हिअर इज मायनस, हिअर इज मायनस and minus become plus and sign is of the greater number. ठीक आहे, सो याला मायनस साईन देऊन घेतलं, व्हेरिएबल त्याला m जोडून दिला आणि आता आपण फॅक्टर्स पाडणार. हे राईट आलं ना, बाकीचं हे सिंपल आहे एकदम. ठीक आहे, सो इथे m
स्क्वेअर हे गायब करायचं, त्याच्याऐवजी हे लिहायचं, कारण त्याची आपण फोड केली ना अशा पद्धतीने, म्हणून ते लिहायचं असतं. -20m -5m प्लस 100. ठीक आहे, मग 2 2चे ग्रुपिंग करा. त्यानंतर इथे कॉमन काय निघाला m, इथे m शिल्लक राहिला, मायनस साईन ॲज इट इज, इथे 20 शिल्लक राहिला, आता इथे मायनस साईन ॲज इट इज. आता मात्र इथे 5 आणि 100 एक कोणाच्या टेबलमध्ये आहे, 5च्या टेबलमध्ये आहे, म्हणून 5 लिहिला. आणि इथे m, आता इथे ब्रॅकेटच्या बाहेर काय आहे, इथे मायनस साईन आहे, म्हणून ब्रॅकेटमधलं हे प्लसचं काय झालं, मायनस. आणि 5च्या टेबलमध्ये 100 किती नंबरला येतो, 5ने 100ला जर भाग दिला तर किती नंबरला येतो, 25 नंबरला, इथे सॉरी 20 नंबरला येत असतो. किती नंबरला, 25. 20 जा 100 होत असतं. ठीक आहे, 5ने 100ला आपण इथे भाग देतो त्यावेळेस 20 नंबर येतो. आणि अशा पद्धतीने हे दोन्ही ब्रॅकेट काय आले, सेम आले. सेम आल्यानंतर त्या दोघांऐवजी आपण एकदा लिहितो आणि ह्या दोघांना एका ब्रॅकेटमध्ये अशा पद्धतीने टाकत असतो. सो अशा पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट 6.1 मधलं तुमचं एक्झाम्पल नंबर 7 आणि 8 इथे क्लिअर केलेलं आहे.